नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथमॅटिकल लॉजिक या चॅप्टरमधील आपण आतापर्यंत सर्व एक्सरसाइज सॉल्व केलेले आहेत। आज आपल्याला या व्हिडिओमध्ये या चॅप्टरचा मिसलेनियस एक्सरसाइज सॉल्व करायचा आहे। त्यातील फर्स्ट क्वेश्चन याप्रमाणे आहे, सिलेक्ट अँड राईट द करेक्ट आन्सर फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्स। पहा, MCQ टाइप क्वेश्चन आहे, 4 ऑप्शन दिलेले आहेत, करेक्ट ऑप्शन आपल्याला चूज करायचा आहे। पहिला प्रश्न, त्यातील पहिला प्रश्न, P and Q इज फॉल्स। पहा, P and Q आपल्याला फॉल्स स्टेटमेंट दिलेला आहे आणि P और Q हे स्टेटमेंट आपल्याला ट्रू दिलेलं आहे। हे ट्रू आहे स्टेटमेंट आणि हे फॉल्स आहे। तर इज नॉट ट्रू या 4 ऑप्शनपैकी कोणतं स्टेटमेंट ट्रू नसणार आहे, म्हणजे कोणतं स्टेटमेंट फॉल्स आहे। नॉट ट्रू म्हणजे काय? फॉल्स। तर कोणतं स्टेटमेंट फॉल्स असणार आहे, या 4 ऑप्शनपैकी कोणतं स्टेटमेंट फॉल्स असणार आहे तो ऑप्शन आपल्याला चूज करायचा आहे। पहा, आता P and Q फॉल्स आहे, त्यासाठी आपण ट्रूथ टेबल तयार करू, म्हणजे लक्षात येईल आपल्या। P आणि Q दोन टाईपचे स्टेटमेंट आहेत। पहा, स्टेटमेंट 2 असेल तर आपण 4 रो करत असतो, बरोबर आहे। आता येथे जास्त बेसिक माहिती सांगायची गरज नाही आहे, कारण आपण सर्व एक्सरसाइज सॉल्व केलेले आहेत, सर्व बेसिक कन्सेप्ट आपण क्लिअर केलेले आहेत। TTFF हे सर्व आपण एक्सरसाइजमध्ये पाहिलेलं आहे। TF पहा, P and Q आपल्याला फॉल्स दिलेला आहे। फॉल्स कधी येईल? P and Q फॉल्स आहे। अँडसाठी रूल कोणता आहे? T and T असेल तरच ट्रू, बरोबर आहे। दोन्ही TT असेल तरच ट्रू येणार आहे, अदरवाईज फॉल्स। म्हणजे TF असेल तर फॉल्स येईल, FT असेल तरी फॉल्स येईल आणि FF असेल तरी फॉल्स येईल, याप्रमाणे अँडसाठी, बरोबर आहे। TT असेल तरच T अँडसाठी। आता P और Q हे आपल्याला कसं दिलेलं आहे? ट्रू दिलेलं आहे। P और Q ऑरसाठी रूल कोणता आहे? F और F असेल, दोन्ही FF असेल तरच F येणार आहे, अदरवाईज ट्रू। पहा, दोन्ही FF असेल तरच F येईल, अदरवाईज ट्रू। आपल्याला ट्रू पाहिजे, बरोबर आहे। दोन्ही FF असेल तरच हे F येईल, म्हणजे बाकीच्या ट्रू येणार आहेत। पहा, आता P and Q फॉल्स, परंतु आपण काय केलेलं आहे? P and Qच्या सर्व फॉल्स रीडिंग लिहिलेल्या आहेत आणि P और Qच्या सर्व ट्रू रीडिंग लिहिलेले आहेत आपण, परंतु कंडिशन दोन्ही पाहिजे आपल्याला, म्हणजे ही फॉल्स पाहिजे आणि ही ट्रू पाहिजे। पहा, P and Qची कंडिशन फॉल्स पाहिजे आणि ही ट्रू पाहिजे, म्हणजे या दोन कंडिशन आहेत, बरोबर आहे। P and Q फॉल्स आहे, P and Q फॉल्स आहे। P और Q येथे ट्रू आहे, P और Q येथे ट्रू आहे। पहा, येथे काय येईल? अँडसाठी T and T असेल तरच T येणार आहे आणि येथे F येईल, बरोबर आहे। जर आपण ट्रूथ टेबल पूर्ण केला तर याप्रमाणे रीडिंग येणार आहेत। आपल्याला P and Q फॉल्स पाहिजे, त्यामुळे ही रीडिंग घेता येणार नाही आपल्याला, ही रीडिंग आपण घेणार नाही। आणि P और Q ट्रू पाहिजे, त्यामुळे फॉल्स ही पण रीडिंग घेता येत नाही। पहा, ही रीडिंग घेता येत नाही, त्यामुळे ही पण रीडिंग आपल्याला घेता येणार नाही, कारण दोन्ही कंडिशन येथेच मॅच होत आहेत, त्यामुळे ही कंडिशन घ्यायची नाही आणि ही पण कंडिशन घ्यायची नाही आपल्याला। या दोन्ही कंडिशन कधी मॅच होतात? Pची व्हॅल्यू T असेल किंवा F असेल, Qची व्हॅल्यू F असेल किंवा T असेल। P और Q कसा असेल? P और Q हे आपल्याला ट्रू दिलेलं आहे, बरोबर आहे, परंतु आपल्याला स्टेटमेंट फॉल्स पाहिजे। हे ट्रू येत आहे, येथेच आपल्याला ट्रू दिलेला आहे, तोच ऑप्शन येथे आहे। हे ट्रू आहे म्हणजे हे पण ट्रू आहे, बरोबर आहे, आणि येथे पण ट्रूच येत आहे, पण आपल्याला फॉल्स पाहिजे। आता P डबल इम्प्लिकेशन Q, त्यासाठी रूल कोणता आहे? दोन्ही TT असेल तरच ट्रू येणार आहे, किंवा दोन्ही FF असेल तरच ट्रू येणार आहे। डबल इम्प्लिकेशनला हा रूल आहे, दोन्ही TT पाहिजे। पहा, दोन्ही TT येणार आहे का? ही कंडिशन घेतली तर दोन्ही TT नाही आहे, किंवा दोन्ही FF नाही, किंवा येथे पण दोन्ही TT आणि दोन्ही FF नाही, तरच ट्रू आलं असतं, बरोबर आहे। म्हणजे अदरवाईज फॉल्स येत आहे, म्हणजे हे स्टेटमेंट फॉल्स मिळणार आहे। पुढचे ऑप्शन चेक करायची गरज नाही, हे आपल्याला इथे फॉल्स मिळत आहे, म्हणजे ऑप्शन नंबर B आपला करेक्ट आहे। आपल्याला फॉल्स चूज करायचा आहे, हे स्टेटमेंट फॉल्स येत आहे, बाकीचे ट्रू येणार आहेत। नेक्स्ट सब क्वेश्चन सेकंड, P and Q then R is logically equivalent to। हे स्टेटमेंट
कोणत्या स्टेटमेंटला इक्वल आहे, लॉजिकली इक्विव्हॅलंट आहे. पहा, हे सॉल्व करण्यासाठी आपल्याला ट्रूथ टेबल काढावं लागेल. याच्या रीडिंग आणि या सर्वांचे रीडिंग म्हणजे कोणत्या दोन कॉलमचे रीडिंग इक्वल येतात, या कॉलमच्या रीडिंग ज्या येतील त्या कोणत्या कॉलमला इक्वल येतात, ज्याला इक्वल येतील ते इक्वल असणार आहे. बरोबर आहे. तसंही प्रूफ करता येईल आपल्याला ट्रूथ टेबलच्या साहाय्याने किंवा आपल्याला लॉ पण अप्लाय करता येतील. पहा, आता इथे पी अँड क्यू देन आर आहे. पहा, इथे पी अँड क्यू देन निगेशन आर आहे. हे दोन्ही स्टेटमेंट इक्वल होतील का? पहा, तुम्ही फक्त ऑब्झर्व करा. येथे पी अँड क्यू आहे, येथे पी अँड क्यू आहे, येथे देन आहे, येथे देन आहे, येथे आर आणि येथे निगेशन आर. म्हणजे इक्विव्हॅलंट होतील का? होणार नाही, कारण आर नॉट इक्वल टू निगेशन आर. बरोबर आहे. आर आणि निगेशन आर इक्वल असतील का? नाही. त्यामुळे हा ऑप्शन नाही आहे. बरोबर आहे. याला इक्वल हे नसणार आहे. असंच समजते आपल्याला. पी अँड क्यू आहे, देन आर आहे. चौथा ऑप्शन कसा आहे? पी ऑर क्यू देन आर. म्हणजे पी अँड क्यू आणि पी ऑर क्यू इक्वल असू शकतात का? नाही. म्हणजे हा पण ऑप्शन येणार नाही. आता राहिले दोन ऑप्शन, ए आणि सी. आता ए ऑप्शन आपण लॉचा वापर करू आणि चेक करू आपण. पहा, पी अँड क्यू हे देन आर इक्विव्हॅलंट, हे सॉल्व करू आपण. पहा, आता हा जर देन काढायचा असेल तर आपण काय करतो? पहा, पी देन क्यू असेल. देन काढायचा असेल तर आपण काय करतो? पहिल्या स्टेटमेंटला निगेशन ॲड करतो, देन ऐवजी ऑर घेतो, सेकंड स्टेटमेंट ॲज इट इज. बरोबर आहे. हा देन काढायचा आहे म्हणजे पहिल्या स्टेटमेंटला या ब्रॅकेटला निगेशन अप्लाय होईल, पी अँड क्यू आणि इथे ऑर आणि सेकंड स्टेटमेंट ॲज इट इज. हे आपण सर्व यापूर्वी पाहिलेलं आहे. आता आपण काय करू? हे निगेशन साईनमध्ये पास करू. म्हणजे डी मॉर्गन्स लॉ, निगेशन दोघांनाही अप्लाय होईल, अँडचं ऑर होईल. बरोबर आहे. निगेशनमध्ये पास केलं आपण तर अँडचं ऑर होते, ऑर आर ॲज इट इज. आता हे सॉल्व केलं आपण, त्याची व्हॅल्यू ही मिळत आहे आपल्याला. आता ऑप्शनमधील हे घेऊ आपण. ए ऑप्शन कसा आहे? पहा, पी देन क्यू देन आर आहे. बरोबर आहे. याला सॉल्व केलं आपल्याला हे मिळत आहे, याला सॉल्व केलं तर हेच मिळायला पाहिजे, तर हे दोन इक्वल होतील. पहा, आता इक्विव्हॅलंट हा देन आपण कॅन्सल करू. हा देन कॅन्सल करण्यासाठी प्रथम हा देन कॅन्सल करू, नंतर हा देन कॅन्सल करू आपण. हा देन कॅन्सल करण्यासाठी पहिल्या स्टेटमेंटला निगेशन लागेल, देन ऐवजी ऑर होईल आणि दुसरं स्टेटमेंट ॲज इट इज. बरोबर आहे. इक्विव्हॅलंट हे निगेशन पी ऑर. आता पहा, हे देन कॅन्सल करायचं आपल्याला तर काय होईल? पहिल्या स्टेटमेंटला निगेशन लागेल आणि देन ऐवजी ऑर आणि सेकंड स्टेटमेंट ॲज इट इज. निगेशन पी ऑर निगेशन क्यू ऑर आर. बरोबर आहे. ही जी साईड आहे तीच ही साईड आहे. बरोबर आहे. म्हणजे हे लॉजिकली इक्विव्हॅलंट आहे याला. बरोबर आहे. लॉचा वापर करून आपण याची व्हॅल्यू ही काढली आणि याची व्हॅल्यू ही काढली, दोन्ही व्हॅल्यू इक्वल आहेत. बरोबर आहे. ब्रॅकेट जर काढला तर दोन्ही व्हॅल्यू इक्वलच दिसतात. बरोबर आहे. म्हणजे काय? हे याला इक्वल आहे. म्हणजे ऑप्शन नंबर ए आपला बरोबर आहे. जर आपण ट्रूथ टेबल काढला तर याच्या रीडिंग आणि याच्या रीडिंग इक्वल मिळणार आहेत. म्हणजे दोन्ही कॉलमचे रीडिंग सारख्या मिळतील. नेक्स्ट, थर्ड सब क्वेश्चन, इनवर्स ऑफ स्टेटमेंट पॅटर्न. पहा, याचं इनवर्स काय असेल? आपण इनवर्स, कन्वर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह पाहिलेलं आहे. याचं इनवर्स काय असणार आहे? पहा, पी देन क्यू असेल, पी देन क्यू. जर आपण याला क्यू देन पी लिहिलं तर याचं हे काय होईल? कन्वर्स होईल. कन्वर्स. दोघांनाही आपण निगेशन पी देन निगेशन क्यू असं लिहिलं तर याचं हे इनवर्स होईल. तर आता पहा, याचं इनवर्स हे आहे म्हणजे दोघांनाही निगेशन अप्लाय होईल. बरोबर आहे. तर याचं निगेशन काय होईल? दोघांनाही निगेशन अप्लाय होईल याप्रमाणे. म्हणजे काय होईल? पहा, निगेशन दोघांनाही अप्लाय होईल, पी ऑर क्यू देन निगेशन पी अँड क्यू. पहा, याचं निगेशन हे होणार आहे, परंतु हा ऑप्शन येथे नाही आहे. पहा, निगेशन पी ऑर क्यू आहे, देन निगेशन पी अँड क्यू
येथे निगेशन नाही आहे, म्हणजे हा ऑप्शन येणार नाही. येथे दोघांनाही निगेशन नाही आहे, हा ऑप्शन येत नाही, हा पण ऑप्शन येणार नाही. हा ऑप्शन येतो का चेक करू आपण. याला अजून थोडं सिम्प्लिफाय करू आपण. पहा निगेशन दोघांनाही अप्लाय करू आपण. म्हणजे काय होईल, निगेशनमध्ये जाईल इक्विव्हॅलंट, निगेशनमध्ये पास करणार, ऑरचं अँड होईल आणि दोघांनाही निगेशन अप्लाय होईल. बरोबर आहे. हे देन दोघांनाही निगेशन अप्लाय होईल, म्हणजे निगेशन पी अँडचं ऑर होईल निगेशन क्यू. याप्रमाणे हा ऑप्शन आहे का, निगेशन पी अँड निगेशन क्यू, निगेशन पी अँड निगेशन क्यू, देन निगेशन पी ऑर निगेशन क्यू. हा ऑप्शन आहे पहा. बरोबर आहे. म्हणजे हा ऑप्शन बरोबर आहे. ऑप्शन नंबर सी इज करेक्ट आन्सर. पहा निगेशन पी अँड निगेशन क्यू, निगेशन पी अँड निगेशन क्यू, निगेशन पी ऑर निगेशन क्यू. म्हणजे आपण काय केलेलं आहे, दोघांनाही निगेशन अप्लाय केलेलं आहे, परंतु तो पर्याय येथे नसल्यामुळे आपण काय केलेलं आहे, निगेशन साईनमध्ये पास केलेला आहे. ऑरचा अँड होईल, अँडचं ऑर होईल, म्हणजे हा डी मॉर्गन्स लॉ अप्लाय करून आपण आन्सर काढलेला आहे. ऑप्शन नंबर सी इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट, फोर्थ सब क्वेश्चन, पी अँड क्यू इज फॉल्स. पहा पी अँड क्यूची व्हॅल्यू फॉल्स असताना पी देन क्यूची व्हॅल्यू फॉल्स आहे, त्यावेळी पी आणि क्यूच्या व्हॅल्यू काय असतील. म्हणजे आपण ट्रूथ टेबल ड्रॉ करू. पहा पी क्यू, येथे पी अँड क्यू आणि पी देन क्यू, येथे टी एफ टी एफ, टी एफ टी एफ. पी अँड क्यू, पी अँड क्यू म्हणजे अँडसाठी रूल कोणता आहे, दोन्ही टी टी असेल तरच टी. पहा अँडसाठी टी अँड टी असेल तरच टी घ्यायचं आहे, अदरवाईज एफ. टी टी असेल तरच टी, अदरवाईज एफ. पी देन क्यू, पी देन क्यूसाठी रूल कोणता आहे, पहिलं टी पाहिजे, दुसरं एफ पाहिजे. टी देन एफ असेल तरच एफ घेणार आपण, अदरवाईज ट्रू. पहा पहिलं टी पाहिजे, दुसरं एफ पाहिजे, तरच आपण एफ घेणार, अदरवाईज ट्रू. बाकीच्या सर्व रिडिंग आपल्याला ट्रू मिळणार आहेत. पहा आता कंडिशन काय आहे, पी अँड क्यू फॉल्स पाहिजे. पहा पी अँड क्यू फॉल्स 3 ठिकाणी आहे. पी देन क्यू फॉल्स पाहिजे, पी देन क्यू एकाच ठिकाणी फॉल्स आहे, म्हणजे दोन्ही कंडिशन मॅच होणारा हा रो आहे. बरोबर आहे. त्यावेळी पी आणि क्यूच्या ट्रूथ व्हॅल्यू काय आहे, त्यावेळी पीची ट्रूथ व्हॅल्यू ट्रू आहे आणि क्यूची ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स आहे. बरोबर आहे. पीची ट्रूथ व्हॅल्यू पहिलं पी घ्यायचं, दुसरं क्यू. पी टी पाहिजे आणि क्यू एफ पाहिजे, म्हणजे पहिली टी दुसरी एफ, पहिली टी दुसरी एफ, म्हणजे ऑप्शन नंबर बी आपला बरोबर आहे. पी अँड क्यू फॉल्स आहे, त्यावेळी पी देन क्यू पण फॉल्स आहे, त्यावेळी पीची व्हॅल्यू टी आहे आणि क्यूची व्हॅल्यू एफ आहे. नेक्स्ट, सब क्वेश्चन 5, दी निगेशन ऑफ इनवर्स ऑफ. या स्टेटमेंटचं निगेशन ऑफ इनवर्स ऑफ, फक्त आपल्याला इनवर्स काढायचं आहे का, नाही. आपल्याला फक्त निगेशन काढायचं आहे का, नाही. आपल्याला इनवर्स काढायचं आहे, आधी इनवर्स काढायचं आहे आणि त्या इनवर्सचं पुन्हा निगेशन घ्यायचं आहे. पहा निगेशन ऑफ इनवर्स ऑफ या स्टेटमेंटचं आधी इनवर्स काढायचं आहे, नंतर आपल्याला पुन्हा त्याचं निगेशन घ्यायचं आहे. पहा इनवर्स म्हणजे काय, आपण हे पाहिलेलं आहे. सपोज पी देन क्यू याप्रमाणे आहे स्टेटमेंट, तर याचं इनवर्स घेताना आपण दोघांनाही निगेशन अप्लाय करतो. या स्टेटमेंटचं हे झालं इनवर्स. इनवर्स म्हणजे काय, दोघांनाही निगेशन अप्लाय करायचं आहे, नंतर निगेशन घ्यायचं आहे. दोघांनाही निगेशन अप्लाय करू आपण, नंतर पुन्हा त्याचं आपण निगेशन घेऊ. निगेशन पी देन निगेशन क्यू. पहा याप्रमाणे प्रोसेस करायची आहे आपल्याला. स्टेटमेंट याप्रमाणे आहे, पी देन क्यू ऐवजी हे स्टेटमेंट दिलेलं आहे. पहा निगेशन पी देन क्यू दिलेलं आहे आपल्याला. आधी इनवर्स घ्यायचं आहे, या स्टेटमेंटचा आधी इनवर्स घ्यायचं आहे. इनवर्स काय होईल, इनवर्स काय होईल पहा, म्हणजे दोघांनाही निगेशन अप्लाय होईल. निगेशन, याला निगेशन अप्लाय करू. पहिलंच निगेशन आहे, पुन्हा एक निगेशन ॲड होईल आणि देन निगेशन क्यू. पहा हे याचं झालं इनवर्स, म्हणजे दोघांनाही आपण निगेशन अप्लाय केलेलं आहे, इनवर्स झालं. पहा इक्विव्हॅलंट निगेशन कॅन्सल होतात. बरोबर आहे. निगेशन कॅन्सल होतील, फक्त पी राहील, देन निगेशन क्यू. हे झालं इनवर्स. आता या इनवर्सचं निगेशन घ्यायचं आहे आपल्याला. देअरफॉर निगेशन म्हणजे काय करणार आपण, याला निगेशन साईन अप्लाय करणार.
P then निगेशन Q. हा ऑप्शन आहे का इथे? निगेशन ब्रॅकेटच्या बाहेर P then निगेशन Q ऑप्शन नाही आहे. याला सिम्प्लिफाय करू आपण काय करू? देन कॅन्सल करू. देन कॅन्सल करण्यासाठी रूल कोणता आहे? पहिल्या स्टेटमेंटला निगेशन लागेल, पहिल्या स्टेटमेंटला निगेशन अप्लाय होईल आणि देन ऐवजी ऑर होईल आणि दुसरं स्टेटमेंट ॲज इट इज. बरोबर आहे. हा देन आपण कॅन्सल केला. हा रूल आपण पाहिलेला आहे. देन कॅन्सल करायचं असेल तर पहिल्या स्टेटमेंटला निगेशन लागेल, देन ऐवजी ऑर होईल. आता हे निगेशन साईनमध्ये पास करू आपण, म्हणजे डी मॉर्गन्स लॉ. हे निगेशन साईनमध्ये पास करायचं असेल तर काय होईल? हे निगेशन पी होतील. बरोबर आहे. मध्ये पास करू आपण, म्हणजे निगेशन पी होईल. दोघांनाही निगेशन अप्लाय होईल, ऑरचं अँड होईल. ऑरचं अँड होईल, दोघांनाही निगेशन साईन अप्लाय होईल. बरोबर आहे. म्हणजेच काय? निगेशन कॅन्सल होतील, फक्त पी हे अँड, आणि निगेशन कॅन्सल होतील, फक्त क्यू. पी अँड क्यू हा ऑप्शन आहे का? पी अँड क्यू ऑप्शन नंबर सी आपला बरोबर आहे. नेक्स्ट सब क्वेश्चन 6 याप्रमाणे आहे. याचं आपल्याला निगेशन फाइंड आउट करायचं आहे. दी निगेशन ऑफ, याचं निगेशन या चारपैकी काय असणार आहे? निगेशन ऑफ, आपल्याला निगेशन फाइंड आउट करायचं आहे. निगेशन ऑफ पी अँड क्यू देन आर. याचं निगेशन काय होईल? इक्विव्हॅलंट, म्हणजे निगेशन साईन अप्लाय होईल. पूर्ण याला निगेशन साईन अप्लाय होईल. परंतु हा ऑप्शन येथे आहे का? नाही आहे. बरोबर आहे. हा ऑप्शन नाही आहे. याला सिम्प्लिफाय करू आपण. इक्विव्हॅलंट आपण काय करू? निगेशन साईनमध्ये पास करू, तर अँडचं ऑर होईल. निगेशन साईन ब्रॅकेटमध्ये पास करताना ऑरचं अँड आणि अँडचं ऑर करायचं आहे. म्हणजे दोघांनाही निगेशन अप्लाय होईल, अँडचं ऑर होईल आणि या ब्रॅकेटला पण निगेशन साईन अप्लाय होईल. हा झाला डी मॉर्गन्स लॉ. बरोबर आहे. पुढे रिझन पण लिहू शकता तुम्ही. डी मॉर्गन्स. रिझन लिहायची गरज नाही आपल्याला सिम्प्लिफिकेशन नाही करायचं इथे. फक्त ऑप्शन कोणता करेक्ट आहे तो चूज करायचा आहे. तर याप्रमाणे आपण चूज करणार आहोत. सॉल्व करू आणि ऑप्शन कोणता येतो करेक्ट ते आपण चूज करू येथे. आता हा ऑप्शन आहे का? आपण डी मॉर्गन्स लॉ अप्लाय केला, परंतु हा ऑप्शन येथे आहे का? निगेशन पी हा ऑप्शन पण नाही आहे. बरोबर आहे. हा देन कॅन्सल करू आपण. निगेशन पी ऑर देन कॅन्सल करायचं असेल तर काय होईल? निगेशन नंतर पास करू आपण. देन कॅन्सल करण्यासाठी पहिल्या स्टेटमेंटला निगेशन लागेल, देन ऐवजी ऑर होईल आणि दुसरं स्टेटमेंट ॲज इट इज. बरोबर आहे. आपण फक्त देन कॅन्सल केलेलं आहे. तर पहिल्या स्टेटमेंटला निगेशन लागेल, देनचं ऑर होईल आणि आर. इक्विव्हॅलंट हे निगेशन पी ऑर. आता काय करू? हे निगेशन साईनमध्ये पास करू आपण, म्हणजे दोघांनाही निगेशन अप्लाय होईल, ऑरचं अँड होईल. निगेशन कॅन्सल होतील, फक्त क्यू राहील. बरोबर आहे. येथे क्यू राहील, ऑरचं अँड होईल आणि निगेशन याला अप्लाय होईल, निगेशन आर. आन्सर हे मिळत आहे आपल्याला, परंतु आन्सर येथे आहे का? ऑप्शन नंबर डीमध्ये निगेशन पी ऑर क्यू अँड निगेशन आर. येथे प्रिंट मिस्टेक असावी बहुतेक टेक्स्टबुकमध्ये. येथे निगेशन नसायला पाहिजे. आन्सर हे मिळणार आहे. ऑप्शन नंबर डी इज करेक्ट आन्सर. याप्रमाणे आन्सर मिळणार आहे. येथे निगेशन नसायला पाहिजे. नेक्स्ट येथे आपल्याला एक सेट दिलेला आहे. देन विच ऑफ दी फॉलोइंग इज नॉट ट्रू. नॉट ट्रू म्हणजे काय? फॉल्स. नॉट ट्रू, ट्रू नाही आहे म्हणजे काय? फॉल्स. म्हणजे या दिलेल्या 4 ऑप्शनपैकी कोणतं स्टेटमेंट फॉल्स आहे ते आपल्याला चूज करायचं आहे. कोणतं स्टेटमेंट फॉल्स आहे ते आपल्याला येथे चूज करायचं आहे. येथे देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू ए, म्हणजे ए या सेटमध्ये असा एकतरी एलिमेंट आहे का? देअर एक्झिस्ट हा सिम्बॉल असेल देअर एक्झिस्टचा, तर एकतरी एलिमेंट या सेटमध्ये असला पाहिजे की त्याने ही कंडिशन सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. असं जर असेल तर ट्रू होईल ते स्टेटमेंट. एक्स प्लस 3, एक्सची व्हॅल्यू जर 1 घेतली, 1 + 3 4 होतात, 4 = 8. कंडिशन सॅटिस्फाय होत नाही. बरोबर आहे. एकतरी एलिमेंट पाहिजे. 2 + 3 घेतले तर 5 होतील, 3 + 3 घेतले तर 6 होतील, = 8. म्हणजे 5
जर एक्सची व्हॅल्यू आपण 5 घेतली, 5 + 3 = 8 होतात. म्हणजे या सेटमध्ये एकतरी एलिमेंट असा आहे की ही कंडिशन सॅटिस्फाय करतो. बरोबर आहे. म्हणजे हे स्टेटमेंट कसं आहे, ट्रू आहे. 5ने ही कंडिशन सॅटिस्फाय होत आहे कारण देअर एक्झिस्ट आहे. फक्त एक एलिमेंट असेल तरी चालेल. देअर एक्झिस्ट असा एकतरी एलिमेंट पाहिजे की ही कंडिशन सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. एक्सची व्हॅल्यू 1 घेतली, 1 + 2 लेस आहेत 9पेक्षा. बरोबर आहे. कंडिशन सॅटिस्फाय होते. 2 + 2 4 ते पण लेस आहेत 9पेक्षा. म्हणजे हे पण स्टेटमेंट ट्रू आहे. आपल्याला स्टेटमेंट फॉल्स कोणतं आहे ते चूज करायचं आहे. फॉल्स पाहिजे. हे दोन्ही ट्रू आहेत म्हणजे हे ऑप्शन आपले येणार नाहीत. हा ऑप्शन येणार नाही, हा ऑप्शन येणार नाही. ही कंडिशन येथे फॉर ऑल आहे. सिम्बॉल आहे फॉर ऑल. फॉर ऑल म्हणजे काय, प्रत्येक व्हॅल्यूसाठी ही कंडिशन सॅटिस्फाय व्हायला पाहिजे तरच ट्रू. प्रत्येक व्हॅल्यूला ट्रू होते का, प्रत्येक व्हॅल्यूसाठी ही कंडिशन सॅटिस्फाय होईल का. एक्सची व्हॅल्यू 1 घेतली, 1 + 6 म्हणजे 7 होतात. ते ग्रेटर आहेत 9पेक्षा. एक्सची व्हॅल्यू जर 2 घेतली, 2 + 6 म्हणजे 8 होतात. ते ग्रेटर आहेत का 9पेक्षा, नाही, 9पेक्षा लेस आहेत. म्हणजे ही कंडिशन कशी आहे, फॉल्स आहे. प्रत्येक व्हॅल्यूला ही कंडिशन सॅटिस्फाय होत नाही म्हणजे फॉल्स आहे. बरोबर आहे. जर 1 पुट केले एक्सची व्हॅल्यू 1 पुट केली तर 7 होतील. 7 9पेक्षा लेस आहेत परंतु येथे ग्रेटर दिलेलं आहे म्हणजे ही कंडिशन म्हणजे हे स्टेटमेंट फॉल्स आहे. हे चेक करू आपण. इथे देअर एक्झिस्ट आहे म्हणजे एक तरी व्हॅल्यू सॅटिस्फाय करायला पाहिजे. एक्सची एक तरी व्हॅल्यू. एक्सची 1 घेतली, 1 + 6 7 होतील. 7 लेस आहे 10पेक्षा. कंडिशन सॅटिस्फाय होत आहे म्हणजे हे पण स्टेटमेंट ट्रू आहे. फॉल्स कोणतं आहे, नॉट ट्रू. म्हणजे हे नॉट ट्रू आहे म्हणजे फॉल्स आहे. आपल्याला नॉट ट्रू म्हणजे हे आन्सर आपलं बरोबर आहे. ऑप्शन नंबर सी इज करेक्ट आन्सर. समजलं मित्रांनो. धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.